प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. विद्यार्थ्यांनो, बीकॉम भाग 1 च्या आवश्यक मराठी या विषयाच्या नवीन पाठ्यपुस्तकांतर्गत शब्दसाधना या नवीन मराठी पाठ्यपुस्तकांतर्गत गद्य विभागातील पहिलाच धडा आपण आजच्या तासाला अभ्यासूया. मित्रांनो, ज्या देशात आपण वावरतो, ज्या देशाचे राष्ट्रीयत्व आपण धारण केलेले आहात, आय एम फर्स्टली इंडियन अँड लास्टली इंडियन. मी पहिला प्रथमही भारतीय आहे आणि अंतिमताही भारतीयच आहे, अशी पोटतिडकीची हाक ज्या महामानवाने भारताच्या परिप्रेक्षात दिली, मारली, असे आधुनिक भारताचे जनक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, एकात्म राष्ट्र निर्मितीचे उद्गाते या नात्यानं बाबासाहेब डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं लोकशाहीवरील चिंतन, लोकशाही विषयक त्यांचे विचार या प्रश्नसूचक पाठातून भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय. मित्रांनो, ज्यांनी भारतीय राज्यघटनेची निर्मिती केलेली आहे, ज्यांना भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार मानले जाते, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय या विषयावर जर आपले विचार मांडत असतील, लिहित असतील, बोलले असतील, तर ते विचार काय आहेत हे समजून घेणे, जर आपण भारतीय आहोत तर आपले आद्य कर्तव्य असले पाहिजे. या कर्तव्यानिशी माझ्या समोरील युवक विद्यार्थी वर्गाला मी विनंती करेन आणि सूचितही करेन की त्यांनी सदरच्या या पाठातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीच्या भवितव्याविषयीचे चिंतन काय आहे, विचार काय आहे, ते तितक्याच ज्ञानलालसेने, तळमळतेने समजून घेतलं पाहिजे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणून, कायदेपंडित, राजनीतिज्ञ, लेखक, तत्वज्ञ, समाजसुधारक, मानवी हक्काचे कैवारी व बौद्ध धर्माचे पुनरुत्पादनक, बौद्ध धर्माचे पुनरुत्थानक अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी. शिवाय मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच आणि फारसी अशा अनेक भाषांचे ते जाणकार होते. शिवाय ज्ञानक्षेत्रातील 64 विषयांवर त्यांचे प्रभुत्वही होते. अशा या ज्ञानसागर रूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय या चिंतनातील विचार या धड्याच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. मूकनायक
बहिष्कृत भारत, समता, प्रबुद्ध भारत इत्यादी नियतकालिकांचे त्यांनी संपादन केलेले आहेत. ते या नियतकालिकांचे संस्थापक सुद्धा होते. कास्ट इन इंडिया, एनिलेशन ऑफ कास्ट, स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज, हू वेअर द सुद्राज, थॉट्स ऑन पाकिस्तान, बुद्ध अँड हिज धम्म हे त्यांचे जगप्रसिद्ध ग्रंथ. महाराष्ट्र राज्य सरकारने आत्तापर्यंत आजमितीस त्यांच्या भाषण व लेखनाचे एकूण 21 खंड प्रसिद्ध केलेले आहेत. विचारांची स्पष्टता, सुसंगतता, विद्वत्ता, सडेतोडपणा व निर्भयता ही त्यांच्या लेखनाची आणि भाषणाची काही ठळक वैशिष्ट्ये होत. प्रस्तुतचा हा जो पाठ आहे, भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय, हा प्रस्तुतचा पाठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1956 रोजी व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून केलेल्या इंग्रजी भाषणाचा अनुवाद असून हा अनुवाद डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या बोल महामानवाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मर्मभेदी भाषणे खंड 2 या संपादित पुस्तकातून घेतलेला आहे. भारतीय लोकशाही आणि जाती व्यवस्थेसंबंधीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे चिंतन या सदरच्या पाठातून प्रकट झाले आहे. त्यांचे हे विचार आजही समाजाला तितकेच प्रेरणादायी ठरणार आहेत यात शंका नाही. प्रस्तुतचा हा पाठ भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय, हा प्रस्तुतचा पाठ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 20 मे 1956 रोजी केलेले भाषण आहे. या इंग्रजी भाषणाचा अनुवाद डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या बोल महामानवाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मर्मभेदी भाषणे खंड 2 या संपादित पुस्तकातून घेतलेला आहे. हे विचार आपण या प्रत्यक्षात धड्याच्या रूपानं पाहून घेऊया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय, भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय हा विषय मला देण्यात आला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून भाषण देत आहेत. त्यांना भाषण देण्याच्यासाठी त्यांच्याकडे विषय सोपवण्यात आलेला होता. तो विषय होता भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय. मित्रांनो लक्षात घ्या, त्यांनी 20 मे 1956 रोजी भाषण दिलेले आहे. आणि आपली घटना, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही घटना स्वतःप्रत लागू करून अर्पण करीत आहोत. आणि या भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजीपासून झालेत. आता भारतीय लोकशाहीला अर्थात संविधान लागू झाल्याच्या नंतर तब्बल 6 वर्षे पूर्ण झालेले आहेत. जवळपास 6 वर्षाच्या परिपूर्तीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून 20 मे 1956 रोजी भाषण देत आहेत. आणि त्यांच्या भाषणाचा विषय आहे भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय. व्हॉट इज द फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी. इंग्रजीत या विषयाचं ट्रान्सलेशन काय होईल, अनुवाद काय होईल.
भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय, या विषयावर ते नभोवाणी व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून बोलत होते. दॅट मीन्स इंग्रजीत तो विषय काय होईल, काय असला पाहिजे, व्हॉट इज द फ्युचर ऑफ इंडियन डेमोक्रेसी, या विषयावर ते त्यांना बोलण्याच्यासाठी, भाषण करण्याच्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. आणि ते म्हणतात, हा विषय मला देण्यात आला आहे. भारतात जणू काही पूर्वीपासूनच लोकशाही नांदते आहे, अशा थाटात अनेक लोक या विषयावर मोठ्या गर्वाने बोलतात. अनेक लोक बोलतात, भारतात तर काय फार पूर्वीपासून लोकशाही नांदते, असे अनेक लोक थाटात बोलतात, मोठ्या गर्वाने बोलतात. विदेशी लोकसुद्धा राजनैतिक मान सन्मानाचा एक भाग म्हणून विदेशी लोकसुद्धा अशाच गर्वाभारात बोलत सुटतात. एक राजनैतिक मान सन्मानाचा भाग म्हणून भारताची महान लोकशाही व भारताचे महान प्रधानमंत्री असा उल्लेख करतात. विदेशी लोकसुद्धा असा उल्लेख करतात. म्हणजे म्हणून चला की आता आपल्या देशाचे PM प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत. ते विदेशात गेल्याच्या नंतर तिकडील फॉरेनचे लोकसुद्धा भारताला महान लोकशाहीचा राष्ट्र समजतात आणि या भारताच्या प्राईम मिनिस्टरला सुद्धा महान प्रधानमंत्री समजतात. परंतु ते का म्हणून, तर केवळ राजनैतिक मानसन्मानाचा एक भाग म्हणून विदेशी लोक भारताच्या लोकशाहीला महान आणि भारताच्या प्रधानमंत्र्याला महान संबोधतात. काही आपलेही लोक मोठ्या गर्वाने भारतात फार पूर्वीपासूनच लोकशाही नांदते आहे असे म्हणतात. परंतु वस्तुस्थिती मात्र तशी नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हे चिंतन आहे. कोणत्याही चर्चेची प्रतीक्षा न करता असे गृहीत धरले जाते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून बोलत आहेत. हे मराठी अनुवाद आपण समजून घेत चाललेले आहोत. कोणत्याही चर्चेची प्रतीक्षा न करता असे गृहीत धरले जाते की जेथे गणराज्य असते तेथे लोकशाही असलीच पाहिजे. प्रौढ मतदानाच्या तत्वानुसार जेथे संसदेचे गठन होऊन कायदे करण्याचे काम विशिष्ट कालावधीसाठी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी करतात तेथे लोकशाही असणारच असेही सर्वजण मानतात. असे गृहीत धरलेच जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर लोकशाही हे एक राजकीय साधन मानले जाते व जेथे हे राजकीय साधन अस्तित्वात असेल तेथे लोकशाही सुद्धा आहे असे गृहीत धरले जाते. पण खरंच काय तसे असते? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रोत्यांच्या पुढे प्रश्न उभे करतात, वाचकांच्या समोर प्रश्न उभे करतात. कोणता प्रश्न उभे करतात? काय भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही? क्वेश्चन नंबर 1. भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही? सत्य काय आहे? क्वेश्चन नंबर 2. भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही? पहिला प्रश्न. यामधून नेमके सत्य काय आहे? भारतात लोकशाही आहे हे सत्य आहे की भारतात लोकशाही नाही हे सत्य आहे? याच्यात नेमके काय सत्य आहे? हा दुसरा प्रश्न. गणराज्य आणि लोकशाही तसेच लोकशाही आणि संसदीय शासन, गणराज्य आणि लोकशाही, लोकशाही
आणि संसदीय शासन यांना समान मानल्याने जो गोंधळ होतो तो दूर केल्याशिवाय या प्रश्नाचे नीट उत्तर समोर येणार नाही. कोणत्या प्रश्नाचे उत्तर नीट समोर येणार नाही असे बाबासाहेब म्हणतात? भारतात लोकशाही आहे किंवा नाही यामध्ये नेमके सत्य काय आहे, या दोन्ही प्रश्नांचे उत्तर नीट समोर येणार नाही. केव्हा समोर येणार नाही? जोपर्यंत गणराज्य आणि लोकशाही किंवा लोकशाही आणि संसदीय शासन यांना समान मानल्याने जो गोंधळ होतो तो गोंधळ दूर केल्याशिवाय या प्रश्नाचे निश्चित उत्तर समोर येणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची स्पष्टता, सुसंगतता आणि तर्कसंगतता, त्यातल्या त्यात सडेतोडपणा या बोलण्यातून आणि या लिखाणातून दिसून पडते आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भारतात लोकशाही आहे किंवा नाही याच्यात नेमके सत्य काय आहे. या प्रश्नाचा उलगडा करत असताना सांगतात की कित्येक लोक असे म्हणतात की गणराज्य आणि लोकशाही आणि संसदीय शासन हे एकच काही लोक मानतात. अर्थात गणराज्य आणि लोकशाही किंवा लोकशाही आणि संसदीय शासन, गणराज्य बरोबर लोकशाही किंवा लोकशाही बरोबर संसदीय शासन असं मानल्याने जो गोंधळ होतो तो गोंधळ दूर केल्याच्या शिवाय भारतात लोकशाही आहे किंवा नाही या प्रश्नाची सत्यता आपल्याला कळून यायची नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की गणराज्य आणि लोकशाही इज नॉट इज इक्वल टू, लोकशाही आणि संसदीय शासन इज नॉट इज इक्वल टू. गणराज्याचा अर्थ लोकशाही असा होत नाही किंवा संसदीय शासन याचाच अर्थ लोकशाही असा होत नाही किंवा गणराज्याचा अर्थ लोकशाही असा होत नाही. परंतु लोक तसे समजून घेत असल्याच्यामुळे भारतात लोकशाही आहे किंवा नाही नेमकं सत्य काय आहे या प्रश्नांचा उलगडा त्याशिवाय होणार नाही. बाबासाहेब पुढे लिहितात, पुढे बोलतात, लोकशाही गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. लोकशाही गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? लोकशाही गणराज्यापेक्षा व संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. कशाच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे विचार मांडतात? पहा पुढं, लोकशाही गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. लोकशाहीची मुळे शासनाचा प्रकार संसदीय असो वा अन्य यात दिसून येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे कोटेशन आहे. त्यामुळे आवर्जून विचारपूर्वक
लक्षपूर्वक आपण ऐकले पाहिजे. डॉक्टर आंबेडकर लिहितात, बोलतात, लोकशाही गणराज्यापेक्षा तसेच संसदीय शासनापेक्षा पूर्णतः भिन्न आहे. लोकशाहीची मुळे शासनाचा प्रकार संसदीय असो वा अन्य यात दिसून येत नाही. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते लोकशाहीची मुळे कशात दिसतात? तर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहितात, लोकशाही ही सहजीवनाची एक पद्धत आहे. लोकशाही इज नॉट इज इक्वल टू गणराज्य. लोकशाही इज नॉट इज इक्वल टू संसदीय शासन. लोकशाहीची मुळे शासनाचा प्रकार संसदीय असो की दुसरा अन्य कोणता असो यात दिसून येत नाही. तर लोकशाही ही सहजीवनाची एक पद्धत आहे आणि लोकशाहीची मुळे खऱ्या अर्थानं सहजीवनात मिळतात. सहजीवनात मिळतात म्हणजे स्त्री पुरुषांचं एकत्रित जगणे म्हणजेच सहजीवन. समभावाने, प्रेमभावाने, समतेने, बंधुतेने, करुणेने, प्रेमाने, आपुलकीने, माणुसकीने, आस्थेने एकत्रित जगणे म्हणजे सहजीवन. आणि असं सहजीवन जर असेल तरच त्या ठिकाणी लोकशाही आहे, अन्यथा नाही. आणि म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात लोकशाही आहे की नाही, सत्य काय आहे, असे 2 प्रश्न श्रोत्यांच्या पुढे, वाचकांच्या पुढे उपस्थित करतात. लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे. लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहीची मुळे शोधावी लागतात. लोकशाहीची मुळे कुठे शोधायची? तर लोकांच्या परस्परातील सहजीवनात शोधायची. अर्थात हे सहजीवन समाज या संकल्पनेशी निगडीत आहे. समाज हा शब्द काय ध्वनित करतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची मुळे सहजीवनात शोधावी असे म्हणतात. समाज हा शब्द काय ध्वनित करतो? थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते. सामुदायिक प्रेरणा, व्यापक कल्याणाची इच्छा. सामुदायिक प्रेरणा नंबर 1, व्यापक कल्याणाची इच्छा नंबर 2, सार्वजनिक उद्दिष्टांची निष्ठा नंबर 3, तळमळ, परस्पर तळमळ नंबर 4 आणि सहकार्य नंबर 5 ही समाज या एककाची गुणवैशिष्ट्ये असतात. समाज हा शब्द काय ध्वनित करतो? थोडक्यात सांगायचं झालं तर समाज या एककाच्या समाज हा एकत्वाची धारणा केव्हा प्राप्त करून घेतो? जेव्हा सामुदायिक प्रेरणा, व्यापक कल्याणाची इच्छा आणि सार्वजनिक उद्दिष्टांवरील निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही 5 घटके एकत्र असतील तर समाज टिकून राहतो. मग काय? भारतीय समाजाच्या सामुदायिक प्रेरणा सारख्या आहेत काय? मग काय? भारतीय समाजात व्यापक कल्याणाची इच्छा आहे काय? नंबर 3, भारतीय समाजाच्या सार्वजनिक उद्दिष्टांबद्दलच्या निष्ठा सारख्या आहेत काय? काय? भारतीय समाजात परस्पर जगण्याविषयी, सहजीवनाविषयी तळमळ आहे काय? काय?
भारतीय समाजात अशी सहकार्याची भावना आहे काय? हे 5 गुणवैशिष्ट्ये जर समाजात असतील तर त्या समाजात लोकशाही आहे असं म्हणता येईल. मग खरंच काय सामुदायिक प्रेरणा भारतीय समाजात आहेत काय? आपण उदाहरणाच्या रूपानं समजून घेऊया. आता जस्ट अलीकडे कोरोना व्हायरस या जागतिक महामारीने संपूर्ण विश्वभर थैमान घातलेला आहे. भारतात सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. ही महामारी, या महामारीच्या अगदी सुरुवातीला म्हणजे साधारणतः 13 मार्चच्या दरम्यान की फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान, फेब्रुवारी-मार्च 2020च्या दरम्यान भारतात पहिला पेशंट आढळून आला. त्याच्यानंतर मार्च महिन्याच्या मध्यांतरी भारतातील मुस्लिम या मायनॉरिटी समूहाच्या विरोधात भारतातील प्रसारमाध्यमांनी ज्या पद्धतीने प्रचार केला आणि तबलिगी या मुस्लिम धर्मप्रचारक लोकांना टीव्ही चॅनलच्या माध्यमातून कोरोना बॉम्ब असे विशेषणे लावून संबोधले गेले. आता मुसलमान लोकांना कोरोना बॉम्ब संबोधून मायनॉरिटीज लोकांचा अपमान इथल्या मीडियाने केला की नाही? एक सुज्ञ श्रोते म्हणून, एक सुज्ञ भारतीय म्हणून याचं परीक्षण आपण सर्वांनी केलं पाहिजे. आणि बाबासाहेब इकडे म्हणतात की ज्या समाज एक केव्हा असतो? जेव्हा त्याच्या सामुदायिक प्रेरणा एक असतील, व्यापक कल्याणाची इच्छा सार्वजनिक असेल तेव्हा, एक समान असेल तेव्हा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दलची निष्ठा परस्पर तळमळ एक असेल. इथं तळमळ सहकार्य भारतीय मुस्लिमांच्या संदर्भात, तबलिगींच्या संदर्भात, तबलिगी मुसलमानांच्या संदर्भात ही परस्पर तळमळ, हे परस्पर सहकार्य, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दलची निष्ठा काय, समाजाची ही गुण वैशिष्ट्ये कोविड-19च्या काळात फेब्रुवारी-मार्च महिन्यात तबलिगी मुसलमानांच्या विरोधात ज्या क्रियाप्रतिक्रिया भारतात उठल्या, त्या क्रियाप्रतिक्रियांच्यावरून भारत हा एकसंघ समाज आहे असं म्हणता येईल काय? तेव्हा निश्चितच तुम्हाला याचं उत्तर मिळेल की भारत एकसंघ समाज नाही. तसा जर असता तर मुस्लिम लोकांना कोरोना बॉम्ब अशा दूषणांनी नावाजलेलं नसतं. आणि म्हणूनच की काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय समाजाचे, त्याच्या अंगोपांगांचे गाढे अभ्यासक आहेत, 64 विषयांचे जाणकार आहेत. आणि ते 20 मे 1956 रोजी भाषण देत असताना म्हणतात की काय, समाज एक असतो, त्याची खास गुणवैशिष्ट्ये ही असतात, ते म्हणजे सामुदायिक प्रेरणा, व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दलची निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाजाच्या एकत्वाची गुणवैशिष्ट्ये असतात. आणि भारतीय समाजात हे आदर्श आढळून येतात का? बाबासाहेब पुन्हा प्रश्न श्रोत्यांच्या पुढे उपस्थित करतात. आधी प्रश्न उपस्थित केला, भारतात लोकशाही आहे काय की भारतात लोकशाही नाही? याच्यातून सत्य काय आहे? तर सत्य हे आहे, भारतीय समाजात ही आदर्श तत्वे, कोणती आदर्श तत्वे? सामुदायिक प्रेरणा, व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांवरील निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही आदर्श तत्वे
भारतीय समाजात आढळून येतात का? या समाजात व्यक्तींना अस्तित्व नसून जो असंख्य जातींचा समूह आहे, परस्परांपासून विभक्त अशा या जाती समूहामध्ये समान अनुभूती नाही किंवा अनुकंपेचे बंध नाहीत. अर्थात भारतीय समाजात उपरोक्त आदर्श आहेत काय, हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. खरं म्हणजे भारतीय समाजात ही वरील आदर्श आहे: सामुदायिक प्रेरणा, व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दलची निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य, ही आदर्श तत्वे भारतीय समाजात नाहीत. आणि त्यामुळेच भारतीय समाजात ही तत्वे आढळून येतात काय, हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. जाती व्यवस्था अस्तित्वात असल्याने या आदर्शांना पर्यायाने लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते लोकशाही म्हणजे सहजीवनाची एक पद्धत होय. सहजीवनाची एक पद्धत म्हणजे लोकशाही होय. आणि हे सहजीवन सामुदायिक प्रेरणा, व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दलची निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य या गुणवैशिष्ट्यांनी अंकित असलेल्या समाजातच लोकशाही नांदते. लोकशाहीची मुळे सहजीवनात आहेत, या आदर्शांमध्ये आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणायचं आहे. परंतु या आदर्शांना पर्यायाने लोकशाहीला या भारतीय समाजातून कायमचे हद्दपार केलेले आहे. आणि म्हणून या भारतीय समाजात जिथं सामुदायिक प्रेरणा नाही, जिथं व्यापक कल्याणाची इच्छा नाही, जिथं सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा नाही, जिथल्या सहजीवनात परस्पर तळमळ नाही, जिथल्या सहजीवनात परस्पर सहकार्य नाही, कसं असेल सहकार्य? अकलाक मारला जातो, नरेंद्र दाभोळकर मारले जातात, गौरी लंकेश मारले जातात, डॉक्टर कलबुर्गी मारले जातात. त्या समाजात परस्पर सहकार्य कसं असेल? आणि जिथं परस्पर सहकार्य, जगण्याची परस्पर निष्ठा, तळमळ, कल्याणाची व्यापक इच्छा नसेल, तर ते सहजीवन लोकशाहींनी युक्त आहे असं म्हणताच येत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फार मोठा अभ्यास भारतीय समाजात संदर्भातील आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या या अभ्यासाअंतीच पुढे सुद्धा निष्कर्ष नोंदवत आहेत आणि म्हणतायत, भारतीय समाज जाती व्यवस्थेच्या कर्दमात इतका रुतला आहे की येथे प्रत्येक गोष्ट जातीच्या आधारावरच केली जाते. भारतीय समाजात प्रवेश करता क्षणीच जाती व्यवस्थेचे उग्र रूप तुमच्या दृष्टोस्पत्तीस येऊ शकते. भारतीय माणूस दुसऱ्या कोणत्याही भारतीयासोबत अन्न ग्रहण करू शकत नाही किंवा विवाह करू शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे चिंतन आहे. भारतीय समाज हा जाती व्यवस्थेच्या कर्दमात रुतला आहे. कर्दम म्हणजे चिखल. जाती व्यवस्थेच्या चिखलात भारतीय समाज रुतला आहे. जाती व्यवस्थेच्या चिखलात रुतला आहे. याचे एकमेव कारण म्हणजे भारतीय समाजात एका जातीतून दुसऱ्या जातीत विवाह करू दिला जात नाही. जेवणाचे कार्यक्रम होत नाहीत. एक भारतीय दुसऱ्या भारतीयाला स्पर्श सुद्धा करू शकत नाही. याचे कारण तो किंवा ती त्यांच्या किंवा तिच्या जातीचा नाही हा आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजकारणाचं उदाहरण देतात. राजकारणात प्रवेश करा,
जातीप्रथेचे प्रतिबिंब तेथेही पाहायला मिळतील. भारतीय माणूस निवडणुकीत कसे मतदान करतो? भारतीय माणूस निवडणुकीत कसे मतदान करतो? तो इतरांना नव्हे तर स्वतःच्या जातीच्याच उमेदवाराला मतदान करतो. इतर राजकीय पक्षाप्रमाणे काँग्रेस पक्षसुद्धा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने जाती व्यवस्थेचा दुरुपयोग करतो. मतदारसंघाच्या सामाजिक रचनेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची यादी तपासून पहा. आपणास असे दिसून येईल की विशिष्ट मतदारसंघात बहुमतात असणाऱ्या जातीच्या व्यक्तीलाच उमेदवारी दिली जाते. जातीप्रथेविरुद्ध उघडपणे भूमिका घेणारा काँग्रेस पक्ष आपल्या कृतीतून नेमका त्याच व्यवस्थेला खतपाणी घालतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 20 मे 1956 रोजी व्हॉइस ऑफ अमेरिका या नभोवाणी केंद्रावरून, या आकाशवाणीच्या केंद्रावरून इंग्रजीमधून भाषण देत असताना काँग्रेस पक्षावर घणाघाती टीका करत असताना म्हणतात, काय म्हणतात की काँग्रेस पक्षसुद्धा आपले उमेदवार जातीच्या आधारावर घोषित करीत असतो. काँग्रेस पक्षसुद्धा निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने जाती व्यवस्थेचा दुरुपयोग करतो. काँग्रेस पक्षसुद्धा आपल्या कृतीतून, आपल्या राजकीय कृतीतून नेमका जाती व्यवस्थेला खतपाणी घालतो आहे. औद्योगिक क्षेत्राचे सुद्धा यापेक्षा वेगळे हाल काही नाही. राजकारणात तर जात आहेच, पण इकडे उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा उद्योगांची मालकी सुद्धा एका विशिष्ट जातीच्याच लोकांची आहे. सर्वाधिक वेतन उच्चपदी नियुक्त केलेल्या स्वजातीच्या लोकांनाच हे उद्योगपती देत असतात. बाकीचे मात्र क्षुल्लक वेतनाच्या खालच्या पातळीवर आयुष्यभर लोंबकळत राहतात. व्यापाराच्या क्षेत्रात सुद्धा हेच चित्र पाहावयास मिळते. संपूर्ण व्यापारगृहावर एकाच जातीचा ताबा असून दारावर इतरांना प्रवेश नाही अशीच पाटी लावली जाते. दानधर्माच्या क्षेत्रात सुद्धा जाती व्यवस्थाच दिसून पडते आहे. जाती व्यवस्था कुठं दिसत नाही. लग्न समारंभ जातीत जातीत होतात, खानपानाचे कार्यक्रम जातीत होतात. निवडणुकीत सुद्धा ज्या मतदारसंघात ज्या विशिष्ट जातीचे लोक संख्येनं अधिक आहेत, बहुमतात आहेत, अशाच बहुमताच्या जातीतीलच व्यक्तीला उमेदवारी दिली जाते. आणि अशी उमेदवारी काँग्रेस पक्ष निवडून येण्याच्यासाठी, आपले उमेदवार जिंकून येण्याच्यासाठी सततच करीत असते. औद्योगिक क्षेत्रात सुद्धा जातच प्रबळ दिसते. व्यापाराच्या क्षेत्रात सुद्धा ही स्थिती आहे. दुसऱ्या लोकांना व्यापारात संधी नाही. चांभाराचं मोठं बूट हाऊस दिसते का? नाही. शेतकरी कापूस पिकवतो, परंतु त्याची कापड गिरणी दिसते का? नाही. किंवा त्याचं कापडाचा मोठा उद्योग दिसतो का? नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जात कुठं कुठं विखुरलेली आहे भारतात, भारतीय समाजात, याविषयीचं सुंदर चिंतन, अभ्यासपूर्ण चिंतन मांडलेलं आहे. त्यांच्या हेही लक्षात आलेलं आहे की दानधर्माच्या क्षेत्रात सुद्धा जातच आडीवे आलेले आहे. काय म्हणतात ते पहा. दानधर्माच्या क्षेत्राकडे पहा. एकात दुसरा अपवाद वगळता भारतात दान धर्म सुद्धा जातीच्याच आधारावर करण्यात येतो. एखादा पारशी आपल्या मृत्यूनंतर स्वतःची संपत्ती पारशी लोकांसाठीच राखून ठेवतो. जैनाचा मृत्यू झाला तर जैन सुद्धा स्वतःची संपत्ती जैनांसाठी राखून ठेवतो. मारवडी आपली संपत्ती मारवडीसाठीच, ब्राह्मणाचा मृत्यू झाला तर तोही आपली स्वतःची संपत्ती ब्राह्मणांसाठीच. शेवटी काय? राजकारण, उद्योग, वाणिज्य आणि शिक्षण कोणत्याही क्षेत्रात मागासवर्गाला स्थान नाही. पॉइंट इज नोटेड. बॅकवर्ड लोकांना ना राजकारणात
ना उद्योगात, ना वाणिज्यात, ना शिक्षणात. म्हणजे प्राचीन काळात जशी व्यवस्था होती, शिक्षण कोणाकडे, म्हणजे ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाचा जन्म झाला, त्यामुळे शिक्षण अध्ययन अध्यापनाचं काम ब्राह्मणांकडे. क्षत्रिय ब्रह्माच्या मुखातून, क्षत्रिय ब्रह्माच्या बाहूतून, म्हणून राज्याचं संरक्षण त्यांनी करायचं. तर उद्योग आणि वाणिज्य मांडीतून, ब्रह्माच्या मांडीतून वैश्याचा जन्म झाला. त्याने व्यापार उदीम करायचा. आणि शेवटच्या चौथ्या वर्णाने, शूद्र वर्णाने, या तिन्ही वर्णांची सेवा चाकरी करायची. असा हा चौथा वर्ण, शूद्र वर्ण. हा शूद्र वर्ण म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला मागास वर्ग होय. बॅकवर्ड क्लास, BC, बॅकवर्ड क्लास. मग असा मागारलेला मागास वर्ग शूद्र म्हणजेच कोण? मागास वर्गातील OBC, अदर बॅकवर्ड क्लासेस, SC, शेड्यूल कास्ट, ST, शेड्यूल ट्राईब, VJNT, विमुक्त जाती, NTB, NTC, and minorities. That means मागास वर्ग. या मागास वर्गाला ना राजकारणात स्थान, ना उद्योगात स्थान, ना वाणिज्यात, ना शिक्षणात. म्हणजे जात कुठं कुठं आहे? लग्न समारंभात जात, जाती जातीतच लग्न होतात, जातीच्या बाहेर लग्न होत नाहीत. खानपानात जात, म्हणजे स्वजातीचेच लोक एकत्र खानपान करतात, इतर जातीच्या लोकांना घेऊन करत नाहीत. नंबर 3, सण समारंभे स्वजातीचेच लोक एकत्र येऊन करतात, इतर जातीच्या लोकांना जवळ भटकू देत नाहीत. नंबर 4, उद्योग क्षेत्रात सुद्धा जात आडवी आहे, वाणिज्याच्या क्षेत्रात सुद्धा जात आडवी आहे, शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा, राजकारणात सुद्धा आणि दान धर्माच्या क्षेत्रात सुद्धा. इतकी जाती व्यवस्थेच्या कर्दमात, चिखलात भारतीय समाज खितपत पडलेला आहे. जाती व्यवस्थेचे आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत, त्याविषयीची चर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय या भाषणपाठातून पुढच्या तासाला समजून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे यापुढील लोकशाहीचे भवितव्यविषयक चिंतनमूलक विचार. धन्यवाद.